नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, काल आपण विभाज्यतेच्या कसोट्या ह्या टॉपिकला सुरुवात केली होती आणि त्याच्यामध्ये आपण चांगल्याने सुरुवात केली होती आणि त्याच्यामध्ये आपण काही तर किती कसोट्या शिकल्या होत्या तर 10 पर्यंतच्या कसोट्या शिकल्या होत्या. ठीक आहे, तर आज आपल्याला पुढच्या कसोट्या शिकायच्या आहेत. तर चला जास्त न बोलता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. बघा, पीडीएफ साठी काय करायचे आहे तुम्हाला? पीडीएफ साठी साठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. सर्व काही पीडीएफ येणाऱ्या गोष्टी, व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व 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 गोष्टी तुम्हाला काहीतरी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार. ठीक आहे, तर चलो, काल कुठपर्यंत पाहिला होता आपण? 10 पर्यंत कसोट्या झाल्या होत्या, बरोबर आहे का नाही? 10 पर्यंत कसोट्या झाल्या होत्या. हा, आता काय करणार आपण? एक मिनिट. आता काय करणार, एकदा त्या 10च्या 10 कसोट्या रिपीट करून घेऊ. बघा, पहिली कोणती शिकला होता? 2ची कसोटी. 2ची कसोटी काय म्हणते? एकच स्थानचे अंक 0, 2, 4, 6, 8 हे पाहिजे. मग नंतर काय? 3. 3च्या काय आहे? सर्व अंकांची बेरीज, संख्येतील काय तर सर्व अंकांची बेरीज. अंकांच्या बेरजेला काय तर 3 ने भाग गेला पाहिजे, तर त्या संख्येला कितीने भाग जाणार? 3 ने भाग जाणार. मग काही 4ची कसोटी, शेवटचे दोन अंक हे शून्य शून्य पाहिजेत किंवा शेवटच्या दोन अंकांना काही शेवटच्या शेवटचे शेवटचे दोन अंक शेवटच्या दोन अंकांना काही तर 4 ने भाग गेला पाहिजे, तेव्हा त्या संख्येला कितीने भाग जाणार? 4 ने भाग जाणार. 5ची कसोटी काय होती? शेवटचा अंक 0 पाहिजेत किंवा काय पाहिजेत? 5 पाहिजेत. बरोबर आहे. 6ची कसोटी काय होती? 2नी व 3नी भाग गेलं पाहिजे त्या संख्येला, तेव्हाच कितीने भाग जाणार? 6नी भाग जाणार. नंतर बघा, 7ची कसोटी तर तुम्हाला पाठांतर करायला सांगितलीच नव्हती. 8ची कसोटी काय होती? तर शेवटचे 3 अंक हे 0 0 पाहिजेत किंवा शेवटचे 3 अंक यांना कितीने भाग गेला पाहिजे? तर 8 ने भाग गेला पाहिजे, तेव्हा काय तर त्या संख्येला 8 ने भाग जाणार. मग 9ची कसोटी काय आहे? तर संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला, संख्येतील काय तर सर्व अंकांच्या बेरजेला कितीने भाग गेला पाहिजे? तर 9ने भाग गेला पाहिजे, तेव्हा त्या संख्येला कितीने भाग जाणार? 9ने भाग जाणार. आणि 10ची कसोटी तर फार सोपी होती. शेवटचा अंक काय पाहिजे? तर 0 पाहिजे, तेव्हा त्या संख्येला कितीने भाग जाणार? तर 10ने भाग जाणार. तर ह्या अशा पद्धतीच्या काल आपण काय शिकल्या होत्या? कसोट्या घेतल्या होत्या, त्याच्यावरती उदाहरणांची प्रॅक्टिस केली होती. आज काय करणार? आज आपण पुढच्या कसोट्या शिकणार. चला, पुढची कसोटी पाहू. बघा, पुढची कसोटी 11ची कसोटी आहे आणि फार महत्त्वाची कसोटी आहे. का बरं? कारण की याच्यावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त असतात. बघा काय म्हणते, जर संख्येतील एकासाड अंक जर संख्येतील एकासाड एक अंकांच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत येत असेल, तर त्या संख्येला कितीने भाग जाणार? 11ने भाग जाणार. जसं उदाहरण, ठीक आहे, उदाहरण घेतो तुम्हाला समजण्यासाठी. 1331, हा जनरल एक उदाहरण घेतलो मी. काही 1331 किंवा याला वाढवू आपण. ठीक आहे, 1331 44 असा घेतला आपण. ठीक आहे, कारण की 1331 हा काय आहे? तर 11चा घन आहे, तर त्याला जर भाग जाणार, पण आपण काय केलं? त्याला वाढवलं. चला, आता याचा अर्थ काय आहे? जर संख्येतील एकासाड एक अंकाच्या बेरजेला, एकासाड म्हणजे एक म्हणजे एक सोडून एक, जसा पहिला एक घेतला तर मग 3, मग 4, एक सोडून एक काय होणार? यांची बेरीज करा, काय होणार बरं? 1 आणि 3 4, 4 आणि 4 8, म्हणजे एका याची बेरीज किती आली? 8 आली. एका याची बेरीज किती येत आहे? 8 येत आहे. मग ज्या सुटल्या होत्या संख्या बघा, 3, 1 आणि 4 सुटल्या होत्या. 3 आणि 1 4, 4 आणि 4 किती होतात? 8. दुसऱ्या याच्या काय आला? 8 आलं. एका इकडून काउंट केला तर किती आला? 8 आणि दुसऱ्या याच्यातून काउंट केला तर 8 आलं. तर काय म्हणते, हे जे अंकांची बेरीज आहे यांच्यातील फरक हा 0 आला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवून घ्या, फरक फरक म्हणजे काय होते? बहुतांश जणांना माहित नाही राहत. फरक म्हणजे काय होते मित्रांनो? मोठ्या संख्येतून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे.
लहान संख्या वजा करणे. याला काय म्हणतो तर आपण फरक म्हणतो. एकासाठी एक समजलं बेरीज कसा करायची, तर यांच्यातील फरक 0 किंवा 11च्या पटीत. 11च्या पटीत म्हणजे त्या संख्येला काही 11ने भाग गेला पाहिजेत किंवा ती संख्या 11च्या पाड्यात असली पाहिजे. चला यांचा फरक कसे कळाल? 8तून 8 गेले, कारण की दोन्ही संख्या समान आहेत तर काय करणार, 8तून 8 गेले किती राहणार? 0. फरक काय येत आहे तर आपला 0 येत आहे. फरक काय येत आहे? 0 येत आहे. म्हणजे ह्या संख्येला कितीने भाग जाणार? 11ने भाग जाणार. ह्या संख्येला कितीने भाग जाणार? 11ने भाग जाणार. आणखी याला चांगल्याने समजण्यासाठी आपण पुढे प्रश्न पाहू. बघा, चांगले उदाहरण घेतले आहेत याच्यात, याच्यात आपण चांगल्याने समजू. बघा काय म्हणते, खालील कोणकोणत्या संख्येला 11ने निशेष भाग जाईल ते सांगा. कोणत्या कोणत्या संख्येला 11ने भाग जाईल ते सांगायचे आहे. तर पद्धत काय आहे, एका 60 संख्येची बेरीज आधी. बघा, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, म्हणजे पुढच्या याची किती आली? 3. बघा, 1 आणि 1 किती होणार? 2. तर यांचा फरक 3तून 2 गेले किती? 1. बरं, 1 हा फरक 0 आला का? नाही, कारण की आपल्याला डायरेक्टच म्हणत आहे की जो एका 61 अंकांची जे बेरीज करतो तिचा फरक एक तर 0 आला पाहिजेत किंवा 11च्या पटीत, नाही तर त्या संख्येला कितीने भाग गेला पाहिजेत? 11ने भाग गेला पाहिजेत. एक तर हा 0 पण नाही आहे, ठीक आहे, काय हा 0 पण नाही आहे आणि काही 11ने भाग पण नाही जात. तर ह्या संख्येला 11ने भाग जाणार का? नाही. कोणाला पाहून वाटत असेल की नाही सर ह्या संख्येला तर 11ने भाग जाणार, कारण की एक एक दिसत आहे, तर देऊ पाहू. बघा, 1 2 3 4 5, 5 वेळा 1 आहे. 1 2 3 4 5 कितीने भाग देणे? 11ने. बघा, 11 1 11 इथपर्यंत तर भाग जात आहे. एक खाली आला, बघा 11 0 0 येऊन एक जसाचा तसा खाली आणि हा एक खाली येणार. बघा, 11 1 11 0 0 आणि हा एक खाली येणार. बरं, ह्या संख्येला 11ने भाग जातो का? नाही. तर 0 येणार आणि हा काय येणार तर पॉईंट मध्ये उत्तर येणार. पण आपल्याला पॉईंट मध्ये उत्तर नाही पाहिजे, आपल्याला डायरेक्ट उत्तर पाहिजे. तर याला 11ने भाग जाणार का? नाही जाणार. आता खालच्या पहा, खालच्या काय आहे बघा, 6 आणि 2 8, 8 आणि 3 किती होणार? 11. आणि वर बघा काय उरलाय? 4 आणि 7, 4 आणि 7 काय होणार? 11. यांचा फरक किती येत आहे? 0 येत आहे. फरक एक तर काय पाहिजे? 0 पाहिजे किंवा 11च्या पटीत. तर 0 मिळत आहे म्हणजे ह्या संख्येला कितीने भाग जाणार? 11ने भाग जाणार. जाणार की नाही जाणार? हो. आता ही संख्या पहा मित्रांनो, ही संख्या मोठी आहे, तर मी काही थोडं बाजूला लिहितो हिला, ठीक आहे ना. याचं काम झालं, याची गरज नाही आहे आपल्याला, याला मिटवून घेऊ. बघा काय आहे, 8 2 9 1 7 4 5 हे आहे. बघा, आता याला कसा एका 61 संख्येची काय करायची तर बेरीज करायची किंवा एका 61 अंकाची बेरीज. बघा, 8 आणि 9 17, 17 आणि 7 24, 24 आणि 5 किती होणार? 29. बेरीज तर येते ना तोंडी सर्वांना, किती होणार आहे? 29. मग पुढचे 5 जे उरले आहेत, 2 आणि 1 3, 3 आणि 4 किती होणार? 7. तर याच्यातून मायनस काय कराल? 7. तर याची फरक किती आला? 22. 29 मधून 7 गेले 22. बरं, हा 11च्या पटीत आहे का? ह्या संख्येला 11ने भाग जातो का? हो ना, 11 2 22, 11च्या पाड्यात आहे म्हणजे ह्या 22ला 11ने भाग जात आहे. मग जर ह्या संख्येला 11ने भाग जात असेल तर ह्या संपूर्ण संख्येला कितीने भाग जाणार? 11ने भाग जाणार. संपूर्ण संख्येला कितीने भाग जाणार? तर 11ने भाग जाणार. आता खालच्या पहा, खालच्या काय आहे तर 9 3 6 4 8 5. बरं, ह्या संख्येला 11ने भाग जाते किंवा नाही जात, कसं चेक करणार? बघा, एका 61 घ्या, 9 आणि 6 15, 15 आणि 8 23, 23च येणार. तर म्हणजे पहिली संख्या मिळाली आपल्याला 23. मग बघा जे सुटलेले आहेत, बघा 3 आणि 4 7, 7 5 किती होणार? 12. तर 23 मधून मायनस किती करावं लागेल? 12, म्हणजे किती येणार? 11. मायनस होऊन किती येणार? 11. बरं, ह्या 11ला 11ने भाग जातो का? जातो. जर त्या संख्येला 11ने भाग जात असेल तर ह्या संपूर्ण संख्येला कितीने भाग जाणार? 11ने भाग जाणार. ह्या संपूर्ण संख्येला कितीने भाग जाणार? 11ने भाग जाणार. आणखी एक गोष्ट नोट करून लिहा मित्रांनो. कोणती? एक मिनिट. हा, कोणती नोट करून लिहायची आहे तुम्हाला? नोट करून चांगल्याने लिहा. जर 3 अंकी संख्या असेल, काय? जर 3 अंकी, जर 3 अंकी संख्या असेल, 3 अंकी संख्या असेल आणि 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 पहिल्या
पहिल्या आणि पहिल्या व आणि पहिल्या व तिसऱ्या पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज किंवा सॉरी अंकाची बेरीज. पहिल्या व तिसऱ्या काहीतरी अंकाची बेरीज लिहू आपण. अंकाची बेरीज पहिल्या व तिसऱ्या अंकाची बेरीज बेरीज ही ही किंवा हे लिहा, हे मधली संख्या असेल, मधली संख्या असेल तर त्या संख्येला तर त्या संख्येला तर त्या संख्येला 11ने भाग जातो. हे एक गोष्ट चांगल्याने नोट करून लिहा. काय आहे, जर तीन अंकी संख्या असेल आणि पहिल्या व तिसऱ्या अंकाची बेरीज हे मधली संख्या असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो, तर 11ने भाग जातो. हे पुढे जाऊन आपल्याला भरपूर कामी येणार. जसे पहा उदाहरण, जसा 341. काय येत आहे, 341. बरं बघा, पहिली आणि शेवटची म्हणजे तिसरी यांची बेरीज किती होत आहे, तर 4. 3 अधिक 1 किती होत आहे, 4. आणि ते 4 काही आहे तर मधली संख्या आहे ना, हे 4 मधली संख्या. तर ह्या संख्येला कितीने भाग जाणार, तर मित्रांनो 11ने भाग जाणार. कसं जाते किंवा नाही ते चेक करून पाहू. बघा काय आहे, 341 भागीला 11. बघा 11 तेरी 33. किती वाचले, 1 वाचले आणि 1 खाली आला आणि काय होणार, 11 एक 11. 11 एक 11. चला एखादा उदाहरण मी माझ्या याने घेतो. बघा काय घेणार आपण, जसा 572. बघा हा जनरल मी उदाहरण घेतलं मित्रांनो, कारण की आपली नोट काय आहे, नोट आहे फक्त 3 अंकावरच. तर 3 अंकाचीच घ्यायची, जास्त काही 4 अंकावर लागू होते का नाही होत ते नाही बघायचे आहे आपल्याला. बघा जनरल घेतलो, मला पण नाही माहिती याला 11ने भाग जाते किंवा नाही जात, तर मग मी याला कसं ओळखणार. बघा पहिला अंक पाहणार आणि शेवटचा अंक पाहणार. बरं यांची बेरीज किती होत आहे, 5 आणि 2. 5 अधिक 2 किती होत आहे, 7. अरे हा तर मला मधला मिळत आहे, म्हणजे हमखास याला कितीने भाग जाणार, 11ने. बरं जाते किंवा नाही जात ते चेक करून पाहू. बघा 572. 572 ला कितीने भाग देणे, 11ने. बघा 11 पाची 55. 11 पाची काय तर 55. किती वाजले, 2. हे 2 खाली येणार. ठीक आहे, 11 दोन्ही काय होणार, 22. म्हणजे गेला पूर्णपणे भाग. पॉइंट मध्ये तर उत्तर मिळालं नाही आपल्याला आणि आपला काही तर पूर्ण भाग गेला पाहिजे. आणखी एखादा घेऊ. काय घेऊ मी, बघा मधातली संख्या आली पाहिजे, 2 अंक नाही आले पाहिजे. जर तुम्ही इकडे 9 आणि इकडे 6 घ्याल आणि बीच्यात एखादी संख्या घ्याल तर तसं होणार का, नाही तसं नाही होणार. ठीक आहे, बरं अशी पण एखादी संख्या घेऊन पाहू ना, की काय घेणार मी आता, 6 6 3 9. चला 693 घेतलो. बघा 6 आणि इकडे आहे 3, म्हणजे पहिल्या आणि म्हणजे 6 अधिक 3 उत्तर किती मिळत आहे मला, 9. मधातली संख्या आहे म्हणजे हिला किती ना हमखास 11ने भाग जाणार. बरं जाते किंवा नाही जात ते कमेंट करून सांगा तुम्ही. जाते किंवा नाही जात आता ते तुमच्यासाठी आहे, कमेंट करून सांगणे आहे. पण हे समजलं तुम्हाला, हे चांगल्याने नोट लक्षात ठेवा, तुम्हाला भरपूर जागी कामी येणार. चला 11ची कसोटी समजली. जर एकासाड एक असेल तर काहीतर एकासाड एक अंकांच्या बेरजेला बेरजेतील फरक, संख्येतील एकासाड एक अंकांच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो, तर 11ने भाग जातो. चला तर हे 11 पर्यंतचेच आपल्या मेन कसोट्या आहेत मित्रांनो. 11 पर्यंतच्या काय आहेत, तर मेन कसोट्या आहेत. बघा मग कसोट्या लक्षात कसे ठेवायचे मला सांगा. शेवटचे अंक कोणाकोणाचे पाहतो आपण, बघा 2चे पाहतो. अरे हा पांढराच झाला, याला घ्या. काय पाहतो आपण, 2चे पाहतो शेवटचा एक अंक. काय 0 2 4 6 8 पाहिजेत आपल्याला. मग कोणाचे पाहतो, बघा 4चे पाहतो शेवटचे 2 अंक. 5चे पाहतो आपण, बघा
0 आणि काय पाहिजेत तर आपल्याला 5 पाहिजेत. मग 8चे पाहतो आपण शेवटचे अंक आणि मग काय 10चे. तर शेवटचे अंक कोणाकोणाची येते कसोटीत? 2, 4, 5, 8, 10. हे काही शेवटचे अंक. बरं अंकांची बेरीज कोणाची तर? अंकांची बेरीज कोण? 3 आणि 9ची सारखीच कसोटी आहे. अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर 3ची कसोटी आणि अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर 9ची कसोटी. बघा 1 काय आता शिकला तर कोणते 11. तर ह्याच तुमच्या मेन कसोट्या आहेत. यांच्याच वरून काही तर दुसऱ्या कसोट्या तयार झाल्या आहेत. यांच्याच वरून काही दुसऱ्या कसोट्या. मग त्या दुसऱ्या कसोट्या कशा तयार झाल्यात मी तुम्हाला स्वतः होऊन त्या कसोट्या तयार करायला शिकवणार. तर त्याच्यासाठी काही आपल्याला थोड्या बेसिक गोष्टीची गरज आहे. त्या बेसिक गोष्टी तुम्हाला येणे गरजेचे आहेत मित्रांनो. तर त्याआधी काय करू आपण बेसिक गोष्टी शिकून घेऊ. का त्या नेमक्या बेसिक गोष्टी आहेत कोणत्या? बघा पहिला तर तुम्हाला काही समजलं पाहिजेत मित्रांनो. पहिला तुम्हाला मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय होते? यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्राईम नंबर. लिहून देऊ का इथं? चला घ्या. प्राईम नंबर. हा एक झाला. आणि मग दुसरा तुम्हाला समजला पाहिजेत अवयव. काय तर दुसरा तुम्हाला समजला पाहिजेत अवयव. म्हणजे याला काय म्हणतो तर आपण फॅक्टर. आणखी एक तिसरी गोष्ट आहे ते पण घेऊ आपण. तर आधी तुम्हाला जे पुढच्या ज्या कसोट्या आहेत त्या तुम्हाला स्वतःहून बनवता आल्या पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्हाला काय करण्यात तुम्हाला काही बेसिक गोष्टी शिकण्यात काही गोष्टीची गरज आहे. त्या आधी तुम्हाला माहित पाहिजे. बघा मूळ संख्या तुम्हाला माहित असेल त्यांना आपण काय म्हणतो प्राईम प्राईम नंबर. अशी संख्या की ज्या संख्येला 1 किंवा फक्त त्या संख्येनेच भाग जातो किंवा 1 व त्या संख्येनेच भाग जातो त्याला काय म्हणतो आपण? मूळ संख्या म्हणतो. किंवा त्यांची फॅक्टर फक्त 2च असतात. 1 आणि स्वतः ती संख्या. फॅक्टर म्हणजे काय? अवयव. बरं आधी यालाच धरून घेऊ ना आपण. यालाच चांगल्याने समजू आपण. बघा अवयव. अवयव म्हणजे याला तुकडे पण म्हणू शकतो आपण. तुकडे. हा. जसा बघा मी 8 घेतलो. 8चे कोणकोणते तुकडे होऊ शकतात सांगा बरं मला किंवा 8ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो बघा. 1 नी पण भाग जातो, 2 नी पण भाग जातो, 4 नी पण भाग जातो आणि 8 नी पण भाग जातो. बरोबर आहे का नाही? म्हणजे 8चे अवयव किती मिळाले मला? 1, 2, 3, 4. किती अवयव मिळाले मला? 4 अवयव आहेत त्याचे. मग पुढे पहा. जसा 12 घेतलो मी. 12चे अवयव किती आहेत मित्रांनो? बघा 12ला 1 ने पण भाग जातो, 2 ने पण भाग जातो, 3 ने पण भाग जातो, 4 ने पण भाग जातो आणि किती 6 ने भाग जातो आणि किती 12 ने भाग जातो. एवढे सारे कोणाचे आहेत तर तुकडे किंवा अवयव 12चे आहेत. बघा किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6. किती आहेत तर 6 अवयव आहेत. कोणाचे तर 12चे. मग याच्याच जागी मी घेतो मित्रांनो 17. 17ला कोणकोणत्या संख्येने भाग जाते सांगा बरं? 17 कोणत्या कोणत्या याच्या फाड्यात येते ते सांगा. बघा 17ला 1 ने 1 ने तर सर्वच संख्यांना भाग देतो हे तर तुम्हाला माहीतच असेल. पण 17ला जर आपण विचार केला 17 तर कोणाच्याच पाड्यात नाही. नाही 2च्या नाही 3च्या नाही 4च्या नाही 5च्या 6 7 8 9 10 कोणाच्याच पाड्यात नाहीत. म्हणजे 17ला फक्त 1 ने आणि 17 ने भाग जातो. तर ज्या संख्येचे फक्त 2च अवयव आहेत किंवा ज्या संख्येला फक्त 1 नी आणि त्या स्वतः संख्येने भाग जातो त्या संख्यांना काय म्हणतो तर आपण मूळ संख्या म्हणतो. त्या संख्यांना काय म्हणतो आपण? मूळ संख्या म्हणतो. आणि मूळ संख्या म्हणजे 1चा समावेश नाही होत. मूळ संख्यामध्ये कोणाच्या 1चा समावेश नाही होत. तर मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? आणखी एखादी घेतो मी याच्यात. बघा जसं 29. सांगा बरं 29ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? तर मला सांगा 29ला 1 नेच भाग जातो आणि फक्त 29 नेच भाग जातो. मग त्याच्यावर तर कोणत्या संख्येने भाग जातो का? नाही जात. त्याच्यावर तर कोणत्याच संख्येने भाग जात नाही. तर 29 काय झाली? हे मूळ संख्या झाली. तर तुम्हाला मूळ संख्या माहित पाहिजेत. मूळ संख्या मग कुठपासून सुरुवात होते? तर 2 पासून बघा. 2, 3, 5, 7, 11, 13, 17 ठीक आहे 19, 23 हे अशा पद्धतीने काही तर मूळ संख्या आहेत. फक्त एवढाच काम होतं मला तुम्हाला इथं मूळ संख्या समजावून सांगणे आहे. जे काही आहेत मग ते संख्या चॅप्टरमध्ये पाहू आपण. पण पुढे ज्या गोष्टीचं काम आहे ते गोष्ट आता आपण इथं शिकला. काय मूळ संख्या म्हणजे माहीत झालं तुम्हाला. अवयव म्हणजे माहीत झालं. 2 गोष्टी समजल्या. आता बघा पुढची गोष्ट. पुढची गोष्ट आहे तुमची मित्रांनो
सहमूळ संख्या. काय म्हणतो आपण तिला? पुढची काय कोणती तिसरी गोष्ट आहे तुमची? सहमूळ सहमूळ संख्या. हिलाच इंग्लिशमध्ये आपण को प्राईम नंबर म्हणतो. काय म्हणतो तर हिला? को प्राईम नंबर. हे आपल्याला कामी आहे. विभाज्यतेच्या कसोटीमध्ये महत्वाचा इम्पॉर्टंट भाग म्हणजे हा आहे की काही सहमूळ संख्या तुम्हाला समजले पाहिजेत. 11 पर्यंतच्या तर तुम्ही पाठांतर करून घ्याल, पण त्याच्या पुढच्या ज्या कसोट्या आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सहमूळ संख्या कामी येणार. सहमूळ संख्या म्हणजे नेमकं होते काय ते पहा. आता बघा, सहमूळ संख्या ही एकच संख्या नाही तर ही काय आहे मित्रांनो? जोडी आहे. ही काय आहे? जोडी आहे. सहमूळ संख्या ही काय आहे तर जोडी आहे. म्हणजे एक न राहता त्या दोन संख्या असतात. मग हे सहमूळ संख्या आहेत किंवा नाही आहेत त्यांना कसं ओळखणार? तर बघा, त्यांच्यामधील फक्त एकच अवयव समान असला पाहिजे तर त्यांना काय म्हणू आपण? सहमूळ संख्या. कसं? बघा, जसं उदाहरण घेतो मी. आधी काही इकडं दोन गोष्टी घेतो. जसं बघा, मला घेणी आहे 7 आणि 12. ह्या दोन संख्या घेतलो तर ह्या सहमूळ आहेत किंवा नाही आहेत हे कशावरून कळणार मला? यांचे तुम्हाला अवयव पाडायला लागेल. मला सांगा, 7चे काही अवयव पडणार? बघा, 7ला 1नी भाग जातो आणि 7नीच भाग जातो, बरोबर आहे का नाही? 12ला पहा, 12ला 1नी जातो, 2नी जातो, 3नी पण जातो, 4नी पण जातो, 6नी आणि 12नी पण जातो. तर यांच्यापैकी काही असायला पाहिजेत तर एकच अवयव समान असायला पाहिजेत. बघा, याच्यात एकच अवयव समान आहे, तो पण कोणता? तर एक. बाकीचे दिसतेत का कोणते समान आहेत? का इथं 7 वगैरे दिसत आहे का तुम्हाला? नाही. तर मग मी यांना म्हणू शकतो की 7 आणि 12 हे सहमूळ संख्या आहेत. 7 आणि 12 हे काय आहेत तर सहमूळ संख्या आहेत. आणखी एखादं उदाहरण घ्या. कोणता काय म्हणू शकतो मी? 2 आणि 9 हे देखील काय आहेत तर सहमूळ संख्या आहेत. बघा, 2 आणि काही तर 9. 2चे अवयव पाडा, 1नी भाग जातो आणि 2नी. 9चे अवयव पाडा, 1नी भाग जातो, 3नी भाग जातो आणि 9नी भाग जातो. तर मग मला सांगा, समान अवयव कोणता? एकच आहे, तो पण कोणता? एक. त्याच्यापेक्षा दुसरे आहेत का? नाही. तर यांना काय म्हणणार आपण? सहमूळ संख्या म्हणणार. हे देखील सहमूळ संख्या आहे, हे देखील सहमूळ संख्या आहे. आणखी तुम्ही किती पण सहमूळ संख्या बनवू शकता मित्रांनो. असं नाही आहे की सहमूळ संख्या एवढ्याच आहेत की तेवढ्याच आहेत. फक्त हा क्रायटेरिया त्यांनी काय केला पाहिजे तर फॉलो केला पाहिजेत. बस एवढंच आहे. काय होणार मग आणखी? जर घ्यायचंच काम झालं तर किती घेऊ मी? जसं बघा, 5 5 घेतो मी आणि काय घेतो? 12. चला, 12 आहेच. याची चेंज करून काय घेऊ? दुसरा काय घेऊ? 18 घेऊ. ठीक आहे, 18. 5 आणि 18 काय होणार? बघा, 5चे अवयव काय आहेत? 1 आणि 5च. 5ला 1 आणि 5नीच भाग जातो. 18 बघा, 18ला कितीने भाग जातो? 1नी जातो, 2नी जातो, 1नी, 2नी, 3नी जातो का? 3नी पण जातो, 6नी पण जातो, 9नी पण जातो आणि कितीने? 18नी पण जातो. बरं, समान अवयव बघा, इथं पण एकच आहे, इथं पण एकच आहे, म्हणजे हे देखील काय आहे तर सहमूळ संख्या आहे. समजलं? तर त्यांच्यामधला फक्त एकच अवयव काय राहिला पाहिजे तर समान राहिला पाहिजे. त्याच्यावरूनच तुम्ही काय करू शकता तर बाकीच्या ज्या कसोट्या आहेत, बाकीच्या कसोट्या कोणत्या आहेत? ह्या आहेत. 12, 15ची आहे. आणखी पुढे काय आहे? 24, 33, 36, 45 अशा अनेक कितीतरी तुम्ही कसोट्या बनवू शकता. पुढे काय आहे तर पुढे मग प्रश्न घ्यायचे आहेत आपल्याला. ठीक आहे? प्रॅक्टिसच करायची आहे. तर ह्या अशा अनेक काय करू शकता तर तुम्ही कसोट्या बनवू शकता. पण मला एक सांगा, तुम्हाला पहिला मूळ संख्या समजल्या का? मूळ संख्या. दुसरा पॉइंट अवयव. हे पुढे पण कामी येणार मित्रांनो तुम्हाला. आणि तिसरा पॉइंट काय तर सहमूळ संख्या. सहमूळ संख्या महत्वाचं म्हणजे काय? आपल्याला याच्या काम आहे आणि यांचा याच्यासाठी वापर होतो, म्हणून त्या गोष्टी सांगितलो. ह्या समजल्या का तुम्हाला? एकदा मला सांगा, समजलं? चला, आता मग यांच्या कोणत्या पद्धतीने आपण कसोट्या बनवतो ते पाहूया. आता काय करणे आहे आपल्याला? यांच्या कसोट्या कशा बनवायच्या? जसं 12ची झाली, 15ची झाली, 18ची झाली, कोणाकोणाला पाठांतर पण असतील, पण ऍक्च्युअल मध्ये यांच्या कसोट्या कशा बनवायच्या ते पाहूया. मला सांगा, 12ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो किंवा याचे अवयव किंवा गुणाकार कसे पाडणार? बघा, एक तर होते 1 गुणिला 12,
ठीक आहे. दुसरा काय होतो 6 गुणिला 2 आणि तिसरा होते काय तर 4 गुणिला 3 असंच होते. बरोबर आहे का नाही? तर आपल्याला यांच्यापैकी पाहिणी आहे मित्रांनो सहमूळ संख्यांची जोडी. काय पाहिणी आहे? सहमूळ संख्यांची जोडी. आणि ते पाहत असताना याला काटून घ्यायचे. याला नाही धरायचे. 1 गुणिला 12 नाही धरायचे. काय धरणार तुम्ही? 12 म्हणजे काय होते तर 6 गुणिला 2, 4 गुणिला 3 आणखी काय होते का याच्या व्यतिरिक्त नाही. आणखी यांच्यापैकी काही तर सहमूळ संख्यांची जोडी. म्हणजे काय जे सहमूळ म्हणजे काय सांगितलं जसं पहा 6 आणि 2 6चे अवयव काय आहेत 1 नी भाग जातो 2 नी जातो 3 नी जातो आणि कितीने जाणे 6 नी 2 चे अवयव काय आहेत तर 1 नी पण भाग जातो आणि 2 नी पण भाग जातो मग यांच्यात समान अवयव किती आहेत बघा हा एक आहे आणि हा एक आहे हा एक आहे आणि हा एक याच्या वेळेस किती झाले 2 झाले याच्यात समान अवयव किती आहेत 2 आहेत तर मग हे सहमूळ संख्या होणार का नाही हे सहमूळ संख्या होणार नाही म्हणजे तुम्ही याला पकडाल का नाही याला पण नाही पकडायचं मग काय वाचलंय तुम्हाकडे 4 आणि 3 4 आणि 3 हे सहमूळ आहेत किंवा नाही आहेत ते बघा 4 आणि 3 सहमूळ आहेत किंवा नाही आहेत बघा 4 ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो 1 ने भाग जातो 2 ने भाग जातो आणि कितीने 4 ने 3 ला 1 ने भाग जातो आणि 3 ने भाग जातो बघा यांच्यात एकच काय तर यांच्यात एकच काय आहे तर समान आहे अवयव काय आहे समान आहे म्हणजे हे काय आहे तर म्हणजे काय तर सहमूळ संख्या आहे काय आहे सहमूळ संख्या आहे तर सहमूळ संख्यांच्या जोडीचा गुणाकार किंवा सहमूळ संख्यांचा गुणाकार हा त्या संख्येबरोबर असेल तर तीच त्याची काय होते कसोटी होते तीच काय होते कसोटी मग जर फक्त तुम्ही 4 गुणीला 3 लिहून दिल्या कसोटी कशी माहीत झाली नाही माहीत झाली आता बघा ज्या संख्येला 4 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जाणार तर 12 ने भाग जाणार ज्या संख्येला 4 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जाणार 12 ने भाग जाणार बघा असंच 15 ची 3 5 15 बघा दोघांमध्ये पण एकच अवयव समान येणार कारण की ते मूळ संख्या आहेत 3 5 15 म्हणजे ज्या संख्येला 3 नी पण भाग जातो आणि 5 नी पण भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जाणार 15 ने भाग जाणार 18 18 कसा होणार 9 दुने 18 18चा कसा होणार 9 दुनी 18 दोन्ही पण सहमूळ आहेत उदाहरणातच पाहिलं होतं आपण तर ज्या संख्येला 9 नी आणि 2 नी पण भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जाणार 18 ने भाग जाणार आणि एक गोष्ट मित्रांनो प्रत्येकच संख्येची कसोटी बनत नाही आणि बनवून पण नाही पाहिजे जे मेन आहेत ते मी तुम्हाला इथं लिहूनच देणार प्रत्येक संख्येची कसोटी बनवून बघायची नाही जसं 24 8 तेरी 24 ज्या संख्येला 8 ने आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जाणार 24 ने भाग जाणार 11 तेरी 33 ज्या संख्येला 11 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जाणार 33 ने भाग जाणार 36 36 चा कसा होणार 4 9 36 4 9 काय होणार 36 होणार 4 9 36 बघा 12 तेरी 36 पण होते 12 तेरी काय होते 36 पण होते पण 12च्या पाड्यात 3 येते म्हणजे अवयव एकपेक्षा जास्त होणार म्हणून हे होणार का नाही हे नाही होणार फक्त काही 4 9 36 म्हणजे ज्या संख्येला 4 ने आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जाणार 36 ने बघा 5 9 45 ज्या संख्येला 5 आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जाणार 45 ने बघा 8 9 72 ज्या संख्येला 8 ने आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जाणार 72 ने भाग जाणार सोपी हे तुम्हालाच बनवता येणार किंवा याच्या व्यतिरिक्त जर संख्या असतील तर ते देखील तुम्हाला काय येणार तर बनवता येणार समजलं चला यांनाच एकदा मी रिपीट करून देतो यांनाच काय करून देतो तर एकदा रिपीट करून देतो बघा 12ची कसोटी काय आहे ज्या संख्येला 4 आणि 3 ने भाग जाणार तिला 12 ने 15ची 3 आणि 5 ने भाग गेला पाहिजेत 18ची कसोटी काय आहे 9 आणि 2 ने भाग गेला पाहिजेत पुढे 24 ची कसोटी काय आहे 8 आणि 3 ने भाग गेला पाहिजे 33 ची काय आहे 11 आणि 3 ने भाग गेला पाहिजे 36 ची काय आहे 4 आणि 9 ने भाग गेला पाहिजे 45 ची काय आहे 5 आणि 9 ने भाग केला पाहिजे 72 ची काय आहे 8 आणि 9 ने भाग गेला पाहिजे तर ह्या अशा पद्धतीने काय आहेत तर कसोटी आहेत चला एकदा रिपीट करून सांगू बघा लक्षात कशी ठेवाल आधी शेवटचे अंकवाले शेवटचे अंक शेवटचे अंक कोणाकोणाचे येतात पाहतो आपण कसोट्यांसाठी बघा 2 4 8 5 10 बरोबर आहे का नाही मग काय अंकांची बेरीज अंकांची बेरीज कोणाकोणाची करतो अंकांची बेरीज तर 3 आणि 9 यांच्या कसोट्यांसाठी आणि मग काय एकास आड एक एकास
8 1 एकासाठी एक कोणाची तर 11 साठी. मग बाकीच्या कशा काढणार सहमूळ संख्यांवरून. सहमूळ संख्यांचा गुणाकार. ते जे बाकीच्या लिहून दिलो त्या. समजलं तुम्हाला? ठीक आहे. बघा सहमूळ मध्ये 6 पण येणार बरं. सहमूळ मध्ये 6 पण येणार. 6 ची कसोटी काय होती? 2 गुणिला 3. ज्या संख्येला 2 नी व 3 ने भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जाणार तर 6 दे. हे सहमूळ मध्ये आलं म्हणून बघा तुम्हाला इथं 6 नसेल दिसत. तर अशा पद्धतीने आहे मित्रांनो. समजलं? तर आता काय करणार आपण प्रश्नांना प्रॅक्टिस करू. बघा ही संख्या दिली आहे आपल्याला. ही संख्या दिली आहे. या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जाईल ते सांगायचे आहे. बरोबर आहे का नाही? तर सर्वात आधी लहान संख्या पकडायची मित्रांनो, की जे संख्या आपल्याला सोपी जाते. बघा 8 ने भाग जाते का? 8 साठी काही शेवटचे 3 अंक. शेवटचे 3 अंक काय आहे? 864. बघा कितीने भाग गेला पाहिजेत? 8 ने. 8 डाय काय होणार? 80 होणार. 6 वाचले आणि 6 64. 8 8 काय होणार? 64. म्हणजे 8 नेच भाग जात आहे. जर शेवटच्या 3 अंकांना 8 ने भाग जात आहे म्हणजे ह्या संपूर्ण संख्येला कितीने भाग जाणार? 8 ने भाग जाणार. तर कितीने ह्या संख्येला कितीने भाग जाणार? 8 ने. बघा हा कोइन्सिडन्स आहे बरं. काय तुम्हाला वाटत असेल की नाही सरांना हा उत्तरच माहित असेल तसं नाही. जे आपल्याला सोपी जाते तो आधी ऑप्शन धरायचा. बघा 11चा काय आहे? 1 साठ 1 आहे. हिला इकडे लिहून घेतो मी संख्या. 84 8 6 4. तर काय 1 साठ 1. बघा 8 आणि 8 16 16 आणि 4 किती होतात? 20. 4 आणि 6 किती? 10. 20 मायनस 10 10 येणार. 10 11 ने भाग जातो का नाही? म्हणजे 11 ने जाणार का नाही? 11 नाही होणार. 9. ह्या अंकांची बेरीज 8 आणि 4 12. 12 आणि 8 20. 20 आणि 6 26. 26 आणि 4 किती होणार? 30. याला पण नाही जाणार 9 नी. 7 नी. 7 नी डायरेक्ट भाग देऊन पहा. काय होणार? बघा असं भाग देऊन पहा. 86 4 7. उत्तर तर मिळालंय पण चेक कसं करायचं आणखी ते सांगत आहो मी तुम्हाला. 7 1 7. 7 दुने 14. आता याला नाही घ्यायचं 8. 7 1 7. 8 मधून 7 गेले किती राहणार? 1 राहणार. 6 खाली आले. 7 दुने 14. किती वाजले? 2 आणि 4. 7 तेरी 21. म्हणजे याला पण पॉइंट मध्ये उत्तर येणार. म्हणजे कोणता उत्तर येणार तुमचा? ऑप्शन नंबर बी. समजलं? चलो. जे सोपी जाते आधी त्याला लक्ष द्यायचं. बघा या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जाईल? बघा 8 ने जाणार का नाही? 935 5 आहे. एकक स्थानी आपल्याला काय पाहिजे होतं मित्रांनो? एकक स्थानी आपल्याला समसंख्या किंवा 0 2 4 6 8 हे अंक असते तर 8 ने भाग गेला असता. 8 ने तर भाग जाणार नाही. मग बघा पुढच्या कोणत्या? 9 ने. 9 ने देणे सोपी आहे आणखी. बघा 2 आणि 8 10. 10 आणि 9 19. 19 आणि 3 22. 22 आणि 5 किती होतात? 27. 22 आणि 5 27. 27 ला 9 ने भाग जातो का? जातो. 3 वेळा जातो. म्हणजे ह्या संख्येला देखील कितीने भाग जाणार? 9 ने भाग जाणार. बस दुसरा चेक करायची गरज नाही. चला आणखी. खालील कोणत्या संख्येला 12 ने निशेष भाग जाईल? 12 ने निशेष भाग जाईल म्हणजे त्या संख्येला कितीने भाग गेला पाहिजे? 4 ने पण भाग गेला पाहिजे आणि 3 ने पण भाग गेला पाहिजे. 4 ची कसोटी काय आहे? तर शेवटच्या 2 अंक काही 0 असले पाहिजेत किंवा शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग गेला पाहिजे. पहिला पहा 4 1 4 62. 62 ला भाग जातो का? बघा 4 1 4 2 वाजले. 4 5 20 2 वाजले. म्हणजे याला 4 ने भाग नाही जात तर 12 ने पण नाही जाणार. कारण की दोन्हीने गेला पाहिजे. 4 आणि 3 दोघांपैकी एकानेही नाही गेला तरी त्या संख्येला भाग जाणार नाही. बघा शेवटचे 2 अंक 4 ने भाग देतो का? 4 2 8 4 1 4. याला 4 ने भाग जातो. याला पहा 38. 4च्या पाड्यात 38 आहेत का? नाही. म्हणजे याला 4 ने भाग नाही जात म्हणजे 12 ने जाणार का? नाही. शेवटचे अंक पहा 12. 4च्या पाड्यात 12 येतात. म्हणजे ह्या दोन संख्यांना 12 ने भाग जाऊ शकतो. मग आता काय चेक करणे? 3 ने भाग जातो किंवा नाही. 3 ने कसं चेक करतो? तर सर्व अंकांची बेरीज करा आणि 3 ने भाग देऊन पहा. बघा 1 आणि 4 5 होणार. 1 आणि 4 5. 5 आणि 8 13. 13 आणि 4 किती होणार? तर 17. 17 ला 3 ने भाग जातो का? नाही जात. म्हणजे ह्या संख्येला पण 12 ने भाग नाही जाणार. बघा 6 आणि 3 9. 9 आणि 9 18. 18 आणि 1
19, 19 आणि 2 21. 21 ला 3 ने भाग जातो का? जातो. म्हणजे ह्या संख्येला 4 ने पण भाग जात आहे आणि 3 ने पण भाग जात आहे. म्हणजे त्या संख्येला कितीने भाग जाणार? 12 ने भाग जाणार. कोणता ऑप्शन? तर ऑप्शन नंबर डी हा काही आहे तर एकदम बरोबर आहे. समजलं? चलो पुढचा पाहूया. बघा, खालील कोणत्या संख्येला 33 ने निशेष भाग जाईल? बघा, एखाद्या संख्येला 33 ने कधी भाग जातो? 33. 33 याचे सहमूळ संख्यांचा गुणाकार काय होणार? 11 तेरी 33. म्हणजे एखाद्या संख्येला काय 3 ने पण भाग गेला पाहिजेत आणि आपल्या काय 11 ने पण. तर आधी चेक करा 3 ने भाग. 3 ने भाग देणे सोपी आहे. बघा, बेरीज करा. 5 आणि 7 12. 12 आणि 5 17. 17 आणि 7 किती होणार? बघा ना, 12 आणि 5 17. 17 आणि 7 24. 24 आणि 4 किती होणार? 28. तर 28 ला 3 ने भाग जातो का? नाही. म्हणजे ह्या संख्येला 11 ने पण भाग नाही जाणार. बरं, 7 आणि 1 8. 8 आणि 8 16. 16 आणि 2 किती होतात? 18. म्हणजे 18 ला 3 ने भाग जातो. बघा, 9 आणि 5 14. 14 आणि 1 15. 15 आणि 9 24. 24 आणि 4 किती होणार? 28. म्हणजे याला पण 3 ने भाग नाही जात. म्हणजे ह्या संख्येला 33 ने भाग जाणार का? नाही जाणार. एकच संख्या दिसत आहे, मग हिला पहा. 11 ने भाग जातो का? 71 0 8 2. तर काय घेणार आपण? एकास आड एक. बघा, 7 आणि 0 7. 7 आणि 2 9. 9 आला. 1 आणि 8 9. -9. म्हणजे किती आलं? 0 आला. बघा, म्हणजे 11 ने भाग जात आहे. कारण की एकास आड एक अंकांची बेरीज काय पाहिजे? एक तर 0 पाहिजेत किंवा 11च्या पट 0 आला म्हणजे याला 11 ने भाग जातो. म्हणजे ह्या संख्येला 3 ने पण भाग जात आहे आणि 11 ने पण भाग जात आहे. म्हणजे ह्या संख्येला 33 ने पण भाग जाणार. त्या संख्येला कितीने भाग जाणार? 33 ने पण जाणार. चला पुढचा पहा. खालील कोणती संख्या 36 ने विभाज्य नाही? म्हणजे कोणत्या संख्येला 36 ने भाग नाही जात? बरं, 36. 36 च्या सहमूळ संख्या म्हणजे काय? 4 9 36. म्हणजे त्या संख्येला 4 ने पण भाग गेला पाहिजेत आणि 9 ने पण. तर काय म्हणते? खालील कोणती संख्या 36 ने विभाज्य नाही? म्हणजे ज्या संख्येला 36 ने भाग जाणार नाही. तर काय आधी 4 ने चेक करा. बघा, याला पण 4 ने भाग जातो. 16 ला पण 4 ने भाग जातो. 56. 4 एक 4 4 चौक 16. 4 ने भाग जातो आणि याला पण 4 ने भाग जातो. प्रत्येक संख्येला 4 ने भाग जातो. आता काय? ज्या संख्येला 9 ने भाग नाही जाणार त्या संख्येला काय 36 ने भाग नाही जाणार. तर बघा, 7 आणि 7 14. 14 आणि 4 18. 9 ने भाग जातो. 3 आणि 6 9. 9 ने भाग जातो. ठीक आहे. 9 आणि 7 किती होणार? 16. 16 आणि 5 21. 21 आणि 7 27. 27 ला देखील 9 ने भाग जातो. 9 आणि 9 18. 18 आणि 4 22. 22 आणि 4 26. 26 ला 9 ने भाग नाही जात. म्हणजे ह्या सर्व संख्यांना बघा 9 ने पण भाग जातो, 4 ने पण भाग जातो. 9 ने पण भाग जातो, 4 ने पण भाग जातो. हिला पण 9 ने पण भाग, 4 ने पण भाग. हिला 9 ने भाग नाही जात आहे. 9 ने भाग जातो का? नाही. म्हणजे हाच आपला उत्तर राहणार. ह्या संख्येला 36 ने भाग नाही जाणार. बाकी सर्व संख्येला 36 ने भाग जाणार. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. खालील कोणती संख्या 33 ने विभाज्य नाही? म्हणजे कोणत्या संख्येला 33 ने भाग नाही जाणार? बघा, ज्या संख्येला 33 ने भाग जाणे म्हणजे काय? त्या सर्व संख्यांना 11 व 3 ने भाग गेला पाहिजेत. तर आधी चेक करा कोणत्या संख्येला 3 ने भाग जातो किंवा नाही जात. बघा, त्यांची बेरीज करणार. पण आता समजलं नाही हे तुम्हाला? एक तरी होमवर्क पाहिजे. तर चला, हा होमवर्क ठेवून देऊ तुमच्यासाठी. ठीक आहे. सोडवायला काहीतरी पाहिजेत तुम्हाला. हा, बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 व 9 ने निशेष भाग जाईल? 3 व 9 ने निशेष भाग जाईल. मग मला सांगा, ज्या संख्येला 9 ने पण भाग जात आहे आणि त्या संख्येला 3 ने पण भाग जात आहे, तर कोणत्या संख्येला भाग जाईल? तुम्ही म्हणाल 9 तिरी 27. पण तसा नाही आहे मित्रांनो. हे सहमूळ संख्या आहेत का? समूळ संख्या आहेत का? नाही. समूळ संख्या राहतील तेव्हाच भाग जाईल. ठीक आहे. नाहीतर असा डोकं नाही लावायचं. 9 नी पण भाग जात आहे, 3 नी पण भाग जात आहे, तर प्रत्येक वेळा 27 नेच भाग जाईल असं नाही होणार. बघा, कारण सांगतो तुम्हाला. बघा, 18 ला पण 9 नी भाग जातो, 3 ने भाग जातो, तर हिला 27 ने भाग जात आहे का? नाही जात आहे ना. 27 ने भागच नाही जात. तर असं होईल का? नाही होणार. चला, 3 ची कसोटी पहा आधी. 1 आणि 5 6. 6 आणि 1 7. 7 आणि 7 14. 14 आणि 4 18. 18. 18 ला 3 नी पण भाग जातो आणि 9 नी पण भाग जातो. म्हणजे ह्या संख्येला दोन्ही संख्यांनी भाग जाणार. बरोबर आहे का नाही? कारण की दोघांसाठी क्रायटेरिया एकच आहे. 3 नी पण चेक करा एकाच ह्याच्यात आणि 9 नी पण चेक करा. बघा, 18 ला 3 ने पण भाग जातो आणि 9 ने पण भाग जातो. आणि काय म्हणते? खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 व 9 नी निशेष भाग जाईल? मग हिलाच जाणार. कारण की हिला 3 नी पण भाग जात आहे आणि 9 नी पण भाग जात आहे. तर हे बाकीचे चेक करून घेऊ. बघा,
1 आणि 9 10, 10 आणि 5 15, 15 आणि 7 22, 22 आणि 2 24, 24ला 3 ने भाग जातो, 9 ने जातो का? नाही जात. 1 आणि 5 6, 6 आणि 7 13, 13 आणि 3 16, 16 आणि 8 24, 24ला कितीने भाग जातो? 3 ने भाग जातो, 9 ने भाग जात नाही. समजलं? तर हे अशा पद्धतीने आपण सोडवलं. वरीलपैकी सर्व तर येणारच नाही. बरोबर आहे का नाही? तर हे अशा पद्धतीने. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा, स्टार दिलाय. या संख्येला 4 ने निषेध भाग जाते तर स्टारच्या जागी काय येईल? बघा शेवटचे 2 अंक. जे शेवटचे 2 अंक आहेत, इथं काय दिलंय? स्टार. तर शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने भाग जात असेल, तर त्या संपूर्ण संख्येला कितीने भाग जाणार? 4 ने भाग जाणार. तर एक-एक संख्या ठेवून पहा तिथं. एक-एक संख्या काय करणार आपण? ठेवून पाहणार. जसं बघा, 2 ठेवतो मी. 42 4च्या पाढीत येणार का? नाही. म्हणजे 2 नाही होणार. ठीक आहे. 6 ठेवून पाहू. 46 येणार का 4च्या पाढ्यात? 46 पण नाही येणार. म्हणजे हा 6 पण नाही येणार. बघा 44, 11 चौ 44 म्हणजे 4 ने भाग जातो याला? जातो. म्हणजे काय येणार? तर तिथं 4 येणार. काय येणार? 4. 1 ठेवला 41 होणार. तो पण मॅच नाही करत. तर किती उत्तर येणार? 4. ऑप्शन नंबर सी हा काय आहे? तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चला पुढचं पाहूया. चला शेवटचा प्रश्न. एका संख्येला 7 व 4 ने निषेध भाग जातो तर तिला खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जाणार? आधी चेक करून घ्या. 7 आणि 4 ही सहमूळ संख्या आहे का? हो. बघा 7 ला कितीने 1 ने भाग जातो आणि 7 ने भाग जातो. 4 ला कितीने 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो आणि 4 ने भाग जातो. बघा एकच अवयव समान आहे. म्हणजे ह्या दोन्ही काय आहेत? सहमूळ संख्या. जर सहमूळ संख्या असतील तर यांच्या गुणाकार होणार. 4 गुणिले 7 किती होणार? 7 चौ 28. म्हणजे त्या संख्येला कितीने भाग जाणार? 28 ने देखील भाग देणार. तर कोणता ऑप्शन येणार? ऑप्शन नंबर सी. तर चला अशा पद्धतीने आपले प्रश्न पण खतम झाले मित्रांनो आणि अशा पद्धतीने तुमचा हा चॅप्टर पण कंप्लीट झाला. आशा करतो तुम्हाला जेवढ्या काही गोष्टी चांगल्याने समजवण्याचा प्रयत्न केलो त्या सर्वचे सर्व तुम्हाला समजले असतील. पीडीएफ साठी तेच म्हणणार मी. पीडीएफ साठी आपली टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. उद्या एका नवीन चॅप्टर सोबत मिळू. तर चला बाकी आपले रिजनिंगचे पण क्लास चालतात त्या पण कंटिन्यू करा. चला आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. जय हिंद जय महाराष्ट्र.